नमस्कार. लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात मतदान झालं आणि आता चर्चा सुरू झाली आहे ती आता जिंकणार कोण. खरं तर मतदानाच्या अगोदर आम्ही जिंकू तुम्ही जिंकू असे अनेकांनी दंड थोपटले, परंतु आता प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल किंवा सामान्य नागरिक असतील ते विचारतायत की आता निवडून येणार कोण. आणि अशी चर्चा आता गल्लोगल्ली, पानटपरीवर, हॉटेलावर, रस्त्यावर जिथं जिथं माणसं असतील त्या त्या ठिकाणी ही चर्चा सध्या आपल्याला ऐकायला मिळते की निवडून येणार कोण. या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे मित्र पत्रकार राम तरटे. क्रॉसलाईन न्यूज मध्ये मी दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार. राम, आता सध्या चर्चा सुरू झाली की निवडून येणार कोण. म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडलाय आणि प्रत्येक जण या मतांचं गणित, जातीचं गणित, धर्माचं गणित, सगळेजण हे गणित मांडतायत आणि अंदाज काढतायत की निवडून कोण येऊ शकतो. तर पत्रकार म्हणून आपण ही निवडणूक जवळून बघितली लोकसभेची, तर एकंदर कोण येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर, अगदी सुरुवातीला काही गोष्टी आपण स्पष्ट करूया. म्हणजे निवडून कोण येणार आहे ते 4 जूनला तर आपल्याला सगळ्यांना स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपल्याकडे सगळ्यांकडे चर्चा करतायत, आपण आकडेमोड करत आहोत. तर आपल्याला सुरुवातीला हे बघावं लागेल, म्हणजे काही गोष्टीवरती आपण चर्चा करूयात. 1-2-3 गोष्टीवरती आपण चर्चा करूया. आपण लोकशाही म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण भारतीय लोकशाही सांगते किंवा भारतीय राज्यघटना सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देते. म्हणजे कायदा व्यवस्था असेल, कायदे मंडळ, कार्यक्रम, व्यक्तिकेंद्रित सरकार नसावं हे वारंवार आपण पाहतो. परंतु गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मोदीजी पहिल्यांदा सत्तेवरती आले तेव्हा मोदीजींची हवा मोठी होती, सरकार आलं, स्थापन झालं, सगळं झालं. तत्पूर्वी आपण भारत सरकार म्हणून देशातल्या सरकारकडे बघत होतो. परंतु अलीकडच्या काळात असं काय झालंय की भारत सरकारऐवजी मोदी सरकार, म्हणजे काही असेल तर मोदी सरकार. बरोबर. म्हणजे आपला मोदीला विरोध आहे अशातली अजिबात हे नाहीये, बाब नाहीये की मी मोदीचा विरोधक आहे अशातली नाही. परंतु जो काही सर्वसामान्य लोकांचा आत्मा होता भारत सरकार म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघत होतो ते कुठेतरी बाजूला गेलं. मोदी सरकार, त्या सरकारला कोणताही चेहरा नसायचा. ती एक सिस्टीम होती, ती लोकशाहीची सिस्टीम होती. आता असं वाटायला लागले की खरंच केंद्रीकरण होतं का? एका व्यक्तीच्या भोवताल देश फिरतो का? एका व्यक्तीच्या भोवताल. मग हे जर एका व्यक्तीच्या भोवताल असेल तर ती लोकशाही आहे का हुकुमशाहीच्या दिशेने आपली वाटचाल आहे? आपल्याला मग त्या ठिकाणी मोदी असतील, राहुल असतील, कोणी असो. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रात जर आपण पाहिला तर महाराष्ट्रातली यावेळेसची निवडणूक कंप्लीट जातीवर आधारित झाली. बरोबर. मराठा समाजाचं आरक्षण होता, जरांगे साहेबांची भूमिका होती. जरांगे साहेब मतदान कोणाला करा म्हणाले नाहीत, परंतु पाडा असं पाडा की त्यांना आपल्या जातीची ताकद कळली पाहिजे, म्हणजे आमची जात इथं आली. भारतीय जनता पार्टीने वारंवार जी भूमिका घेतली, म्हणजे जर समजा हैदराबादच्या माधवी लतांबाबत बोलायचं असेल तर माधवी लता म्हणाल्या की पाकिस्तानमध्ये याला पाठवून द्या, सगळ्या मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून द्या. किंवा त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना ज्या पद्धतीनं बाण मजिदीकडे सोडल्याची त्यांनी हवाव केली. त्याच्यानंतर काय झालं की मुस्लिम समाजाला एक भीती वाटली. बरोबर. आणि ही भीती गेल्या काही वर्षापासून घातली जाते. आणि साहजिक आहे राम की जेव्हा अल्पसंख्याक म्हणतो आपण, छोटा समूह असतो, हे बघ जंगलातले प्राणी सुद्धा समूहानं राहतात, कल्पना राहतात. बरोबर आहे. कारण ते सुरक्षितेची त्यांच्याकडे म्हणजे ती गरज असते. असुरक्षितेची भावना निर्माण झाली की मग ते प्राणी असतील की मनुष्य प्राणी असेल समूहानं एकत्र येणं आवश्यक साहजिक आहे. मुस्लिमांचं तसंच आहे की ते साहजिक आहे या गोष्टीमुळे. म्हणजे एकंदर धर्मावर, जातीवर ही निवडणूक आपल्याला पाहायला मोठ्या प्रमाणात. नांदेड लोकसभेकडे जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी देखील काही प्रमाणात हा फॅक्टर चालला दिसून आला. बिलकुल चाललाय. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा फंडा मोठ्या प्रमाणात दिसलाय. त्याची उदाहरणं आपल्याला द्यायचं असले, माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा प्रचारादरम्यान फिरत होते तेव्हा त्यांच्याच भोकर विधानसभा मतदारसंघातील कोंढा असेल, त्यांच्याच मतदारसंघातील पिंपळगाव असेल, त्यांच्याच मतदारसंघातील माळकवठा असेल, तर ही गाव अशोकराव चव्हाणांची आपली हक्काची गाव आहेत. आणि मग त्यांच्या हक्काच्या गावामध्ये ज्या मतदारसंघाचं ते गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करतायत त्या मतदारसंघामध्ये जर त्यांना प्रत्यक्ष विरोध होत असेल, घोषणाबाजी होत असेल, तुम्ही चले जावच्या घोषणा होत असतील, तर मग मराठा समाजाचा हा जात फॅक्टर मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातही चाललाय. बरोबर. बरं, प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्याबद्दल कुठं वाद होता असं दिसून आलं नाही. बरोबर. या उमेदवार बाजूलाच होते खरं तर. म्हणजे उमेदवार कोण होता आणि संघर्ष कोण करतोय अशी विचित्र परिस्थिती नांदेड जिल्ह्यात यावेळेस चव्हाण वर्सेस चव्हाण अशीच निवडणूक झाल्यासारखं. मुळात प्रतापराव पाटलांच्या बाबतीत कोणालाच आजही विरोध आहे असं वाटलंच नाही. बरोबर. कारण सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेच्या विरोधातल्या लोकांनी पण प्रतापरावांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी केल्याचं कुठंच आपल्याला आढळलं नाही. ही एक बाब विशेष आहे. आणि पहिल्यांदा नांदेड लोकसभेत असं झालंय की इथले लोक म्हणजे भाजपा विरोधात बोलले, काँग्रेसवाले असतील, काँग्रेसच्या समविचारी पक्षातील लोक असतील, भाजप विरोधात बोलले, वैयक्तिक अशोकराव चव्हाणांच्या विरोधात बोलले, परंतु प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपाचे उमेदवार असतानाही त्यांच्यावर कोणी टीका टिप्पणी केली नाही. बरोबर. म्हणजे ऐन वेळेला जो पक्षप्रवेश झाला अशोकरावांचा, खरं तर तो जी टायमिंग चुकली.
महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांनी पक्ष प्रवेश केले, बरोबर, दिग्गजांनी केले, बरोबर, पण तेव्हा एवढी चर्चा किंवा एवढा रोष त्यांना ओढून घेण्याची गरज पडली नाही किंवा आला नाही. पण अशोकरावांची टायमिंग चुकली, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्यामुळे नक्कीच कदाचित त्याचा फटका त्यांना बसलेला नक्कीच असेल. कारण कदाचित चव्हाण साहेबांचा निर्णय त्यांच्यासाठी बरोबर असेल. म्हणजे राजकीय जेव्हा गणित आपण मांडतो किंवा चुकले खरं तर चव्हाण साहेबांना वाटलं असेल की आता आपली ही योग्य वेळ आहे, लोकसभेची निवडणूक आहे, तर आपण तिकडे जावं. आता समाज मनावरती जे चर्चा व्हायला लागल्यात, ईडी बीडीच्या काही धमक्या आल्या वगैरे वगैरे, आता जे काय असेल ते चव्हाण साहेबाला आणि त्या यंत्रणेला माहित. सामाजिक चर्चा जी आहे त्याच्याकडे कोणाकडे पुरावा आहे अजिबात नाही. म्हणजे चव्हाण साहेबांना ईडी बावड्या आहेत किंवा कल्पना आहेत, चर्चा. परंतु तुम्ही म्हणण्यासारखं एक आहे की चव्हाण साहेबांच्या भाजपा प्रवेशाची इनिंगची जी एंट्री आहे ती एंट्री नक्कीच चुकली. आणि बरं चुकीची जरी असली तर त्यांनी जर त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करून ती केली असती. शेअर मार्केटमध्ये असं असते बरं का की एंट्री आणि एक्झिट याला फार महत्व देतात. बरोबर, कधी तो ट्रेड घ्यावा, शेअर्स घ्यावेत आणि ते घेऊन बाहेर कधी पडावेत त्याच्यावर त्याच्या उत्पन्नाचं अशोकरावांचं शेअर मार्केट चुकलं, एंट्री चुकली त्यांची. पण या गोष्टीचा फटका प्रतापरावांना सहन करावा लागला. आणि प्रतापरावांना म्हणण्यापेक्षा पक्षाला बसला किंवा बसू शकतो, आता तो अंदाजच आहे कदाचित. पण जो संघर्ष करावा लागला की एक वेळ अशी होती की काँग्रेसकडे उमेदवार नव्हता, बरोबर, आणि काँग्रेस संपली असं चित्र होतं, खिळखिळी झाली होती आणि भाजपा वन वे निवडून येईल असं चित्र तयार झालं होतं. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये जी रंगत चढली या निवडणुकीमध्ये, खरं तर लोकशाही जिवंत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर साहेब, या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं तर एक सुंदरसं घरट आहे, आपला संसार आहे, खूप चांगला संसार आहे. म्हणजे आपण आता त्या संसारात राजा राणी सगळे आपल्या कुटुंबातले लोक गुन्ह्या गोविंदांना नांदायला लागलेत आणि त्या घरातला कर्ता पुरुष सोडून गेलाय, संन्यास घेतलाय किंवा तो कुठेतरी आणखीन कुठेतरी निघून गेलाय. त्यानंतर ते घर उद्ध्वस्त झाले, भूकंपात उद्ध्वस्त व्हावं तसं. त्यानंतर त्या घरात जे काही चिल्ले पिल्ले उरलेत, ज्यांना आता आपलं घरच सोडायचे नाही, ती लोक कुठेतरी टीन शेड मारली, कोणतं झोपडं घातलंय आणि त्या झोपड्यात संसार करायला लागलेत. पण या झोपडीतला संसार पुढच्याला असा वाटलाय की हा काय टिकाऊ नाही. बरोबर, आता आमच्या वादळापुढे हे काय थांबणार नाहीत. परंतु झालं असं की जेव्हा जेव्हा आता म्हणजे हे तर खरं एखाद्या संस्कृतीशी जर आपण जोडलो की जेव्हा जेव्हा काही आपल्याकडे दुर्घटना काय म्हणता येईल त्याला की विनाश व्हायला तयार होतो, तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो असं म्हणतात. आणि ही जर संकल्पना खरी असेल तर काँग्रेसच्या बाबतीत नांदेला असंच झालंय. आता काँग्रेसला चेहराच उरला नाही ही भावना जेव्हा लोकांच्या मनात आली तेव्हा लोकांनी ही निवडणूक हातात घेतली. बरोबर, सर्वसामान्य माणसाच्या मनात अशोकरावांच्या प्रति रोष होता. बरोबर, सर्वसामान्यांच्या मनामध्ये मोदी सरकारच्या प्रति रोष होता. ऍटिट्यूड जो भाजपचा होता ना, तो मात्र लोकांना खटकला नाही. तुम्ही एक तर गृहीत धरलं हा भाग आणि आम्हाला संपवणे हा जो प्रकार आहे ना, हा फार म्हणजे मशाल आपण म्हणतो ना, जेवढी उलटी धराल तेवढी ती जास्त भडकते. तसं आपल्या भागामध्ये अशोकरावांच्या बाबतीत आणखीन 2-3 गोष्टी झाल्या डॉक्टर साहेब. ती महत्वाची गोष्ट होती की गेल्या 15-20 वर्षाच्या काळातल्या राजकारणावर चव्हाण साहेबांची जर आपण नजर टाकली तर चव्हाण साहेबांनी गोरटेकर कुटुंब राजकारणातून बाद केलं, चव्हाण साहेबांनी कुंटरकर कुटुंब राजकारणात घरानं बाद केलं, बारडकर घरानं बाद केलं, किन्हाळकर घरानं बाद केलं. म्हणजे ही जी काही कर नावाची घराणी होती ती लयच गेली, त्यांचं खालसा झालं. आणि ती खालसा करण्याच्या मागे कदाचित अशोकराव चव्हाण साहेबांचं राजकारण जबाबदार आहे, असू शकते अशी भावना लोकांच्या मनात आहे. आणि दुसरी फळी म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही जसं म्हणलात की नाही की राजकारण हे व्यक्तिनिष्ठ असू नये, ते पक्षनिष्ठ असावं. जसं आपण देशाच्या बाबतीत बोललो तसं प्रत्येक मतदारसंघामध्ये असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिक पातळीवर तेच देखील पक्षनिष्ठ जर असेल बिलकुल तर लोकशाही जिवंत राहील. नक्कीच व्यक्तिनिष्ठ झालं ना की छोटे छोटे सरमजानशहा किंवा आपण संस्थानिक म्हणून असे संस्थानिक निर्माण होतात. आणि आपल्याकडे असे संस्थानिक निर्माण झालेत की आमच्या नंतर कोणीच नको, ही जी भावना आहे ना ही फार मारक आहे आणि ती पक्षासाठी खूप घातक, कुठल्याही पक्षासाठी. बरोबर. आणि मग ह्या ज्या निवडणुकीमध्ये आपण आकडेमोड करायला लागली, राजकीय विश्लेषक आपण फार जाणकार अशातली बाब नाही, पण आपण जेवढं आपल्या दृष्टिकोनानं किंवा आपल्या डोळ्याने नेत्रानं जे राजकारण बघतो, मुखेड तालुका हा भारतीय जनता पार्टीसाठी तसा तगडा तालुका होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे गेले 15 वर्षापासून, म्हणजे आता 15 वर्ष आहे त्यांचं, 15 वर्षापासून तिथं आमदार आहेत. माननीय प्रतापराव पाटलांचे पण पेठवडस कुरुळा हा भाग तिथंच येतो. त्यामुळे तिकडचे 50-60 साहेबांचे आणि इकडचे असं जर धरलं तर 1-1.5 लाख मत तिथून अपेक्षित भाजपला होतं. मागच्या लोकसभा निवडणुकीत तिथं भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं होतं. परंतु यावर्षी भारतीय जनता पार्टी तिथं सरास असेल नाही असं नाहीच आहे, 5-1 हजार ते त्यांना लिडिंग मिळेलच. परंतु काँग्रेसने 30-35 हजार मतांचा जे काही गॅप होता तो भरून काढतंय, ही नोंद घ्यावी लागेल. बरोबर.
आज तुम्ही लोकसभेची पायाभरणी करताना उद्याच्या 3 महिन्यावरची विधानसभा तिथं पायाभरणी होत आहे. आणि मग जर काँग्रेस 35,000 मतं 37,000 मतांचा जर गॅप भरून काढत असेल तर बाकी ठिकाणी पण आपल्याला असाच विचार करावा लागेल. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 65% मतदान झाले, इक्वल नायगाव विधानसभा मतदारसंघात झाले 65.35, 65.37, म्हणजे 2 पॉईंटचा फरक आहे. आता नायगावमध्ये श्रावणबाळी भिलोंडे असतील, बालाजी बच्चेवार असतील, किंवा शिवराजबाई होटाळकर असतील, किंवा कुंटुरकर साहेब असतील, ह्या लोकांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची रणनीती हातात घेऊन प्रचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाय, तद्वत राजेश पवार दिसले नाहीत. बरं का, ज्या माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोनबाई मिनलताईंनी लोकसभेची निवडणुकीसाठीची तयारी केली होती, त्यांनी तर इथं तर अगोदर नंतर मागली उमेदवारी, तत्पूर्वी त्या काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून स्वतःला ज्या पद्धतीने फिरवत होत्या किंवा लोकांचा त्यांनी जनसंपर्क वाढवला होता, त्या पद्धतीने त्याची तयारी होती. त्या तयारीतला 2% पण त्यांचा प्रभाव या मतदान प्रक्रियेत नव्हता. म्हणजे ही पण बाब आपल्याला अत्यंत महत्वाची आहे, नोंद घ्यावी लागेल. माननीय माजी मंत्री किन्हाळकर साहेब एक मोठे वक्ते आहेत, थरडे वक्ते आहेत, त्यांचा प्रभाव आहे, वक्तृत्व आहे, त्यांचं वक्तृत्व कुठं दिसलं नाही, ही पण बाब आपल्याला मोजून घ्यावी लागेल. अशोकराव चव्हाणांनी ज्या 55 नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश दिला, त्या 55 नगरसेवकापैकी किती नगरसेवक ऍक्टिव्ह होते, किती नगरसेवक घरोघरी जाऊन प्रचार केलेत, एक 4-5 नाव आपल्याला सांगता येतील, जसं सदाशिवपुरी आहे, विजय येवणकर आहे, किंवा किशोर स्वामी आहेत, किंवा संतोष मुळे आहे. ही जे 5-6 चेहरे जर सोडली तर चव्हाण साहेबाच्या 55 टीम मधली कुठं होती बाकीची लोक, हाही महत्वाचा मुद्दा त्याच्यात. म्हणजे एकंदर जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षातले जुने पदाधिकारी, एक फळी होती प्रतापराव चिखलीकरांची, बरोबर, आणि ऐन वेळेला काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेली अशोकराव चव्हाण आणि त्यांची टीम. म्हणजे एका बाजूनं 2 सेनापती आणि त्यांचे सैन्य असं, पण रणांगणावर हे सैन्य एकजीव झालं नाही असं आपल्याला दिसून आलंय. आणि हे स्पष्ट जाणवत होतं. म्हणजे परवीनजी साले असतील, चैतन्यजी बापू असतील, किंवा मग दिलीपराव कंदकुर्ती असतील, ही सगळी जुनी फळी प्रतापरावांची फळी आहे. परंतु अशोकरावांची टीम आल्यामुळे काय झालं की ह्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झाली की आता अशोकराव आलेत, आमचं काय. एका प्रचार सभेमध्ये बोलताना गोपछडे स्वतः म्हणले की अजगर आहेत. म्हणजे ते अजगर आहेत म्हणजे माझा उद्देश काय होता, म्हणजे आता सगळ्याला गिळून घेणार आहेत असं आहे, काही प्रभावशाली आहेत असं आहे, हा महत्वाचा भाग होता. डॉक्टर साहेब, एक महत्वाची बाब अत्यंत खूप म्हणजे प्रकर्षानं जाणवली, ती प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या कुटुंबियांची. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला ज्या पद्धतीनं आपण प्लॅन करून लढतो, निवडणूक खेळतो, तितक्याच ताकदीनं खासदार चिखलीकरांचं कुटुंब ही निवडणूक लढत होतं. जे इकडे तिकडे गेले त्या जर लोकांनी याच पद्धतीने लढली असती तर आज जी आकडेमोड व्हायली ती आकडेमोड करायची कदाचित भाजपला वेळ आली नसती. हा एक महत्त्वाचा. आता आकडेमोड करत असताना वंचित फॅक्टर जसं 2019च्या निवडणुकीमध्ये समोर आला आणि त्या वंचित फॅक्टरमुळं अशोकराव चव्हाणांचा पराभव झाला, बरोबर, हे सगळ्यांना लक्षात आहेच. यावेळेस वंचित फॅक्टर काय चालला असेल, एकंदर मतदानाची जी काय प्रक्रिया झाली, काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल? बरा विषय काढला तुम्ही. म्हणजे तो खरं तर विषय अत्यंत चर्चेचा महत्वाचा आहे, तो आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याचा. म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतो की काहीतरी पेरताना काहीतरी दुसरं उगवायला लागतं. बरोबर. डॉक्टर साहेब, जेव्हा भीमा कोरेगाव प्रकरण झालं, भीमा कोरेगाव प्रकरणाच्या आधी बाळासाहेब आंबेडकर सुप्तावस्थेत होते. बाळासाहेब आंबेडकरांचंच नेतृत्व संपण्यात जमा होतं. त्याच काळात बाळासाहेब आंबेडकरांचं स्वतः लिहिलेले पुस्तक आलं होतं, आंबेडकरी चळवळ संपलेली आहे. हे बाळासाहेब आंबेडकर स्वतः लिहिले पुस्तक होतं, म्हणजे चळवळ संपली असं ते स्वतः सांगत होते. अचानक भीमा कोरेगावची घटना घडली आणि मग समाज बाळासाहेब आंबेडकरांच्या छत्रत्वाखाली एक झाला. दरम्यान 2019च्या निवडणुका लागल्या. समाजामध्ये एक आग होती. म्हणजे एकूण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या विरोधात आंबेडकरी समाज म्हणजे अगदी ताकदीने उभा राहिला होता. आणि मग एक नेतृत्व लागत होतं, म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीला योगायोगानं बाळासाहेबाला MIM भेटली. MIM एका अल्पसंख्याक गटाचा आणि बाळासाहेब एका अल्पसंख्याक गटाचे 2 अल्पसंख्याक गट एकत्र आले आणि ते दोघं जण एक जीवानं लढत आहेत असं सुरुवातीला दाखवलं. दोन्ही समाजाने डोळे बंद करून विश्वास ठेवला. बरोबर. नांदेडमध्ये 1,62,000 मतं यशपाल भिंगे, जे पीपल्स कॉलेजचा प्राध्यापक आहे, एका प्राध्यापकाला 2.25 लाख मते मिळावीत इतकी एक गटामतं तिथं मिळाली. जे की हे मतदान जे होतं
हे काँग्रेसचं मतदान, पारंपरिक मतदान काँग्रेसचं, बरोबर आहे. आणि मग झालं काय की 2019 लोकसभा झाल्यानंतर आंबेडकरी समाजाला आणि मुस्लिम समाजाला असं वाटलं की ही लोक जर विधानसभा एकत्र लढली तर नांदेड उत्तर दक्षिण विधानसभा MIM वंचितची कन्फर्म असेल. तुम्ही जर विधानसभेची आकडेमोड केला डॉक्टर साहेब, तर बालाजीराव कल्याणकर ज्या मतावर निवडून आले त्या मतापेक्षा या दोन्हीची जर बेरीज केली तर 8,000 जास्त आहे. बरोबर, 6 ते 8,000. पण बाळासाहेब आंबेडकर विधानसभेला MIM ला बाजूला काढलं, त्याच्यामुळे MIM बाजूला गेली. मग बाळासाहेब आंबेडकर एकटे लढले, मग MIM एकटी लढली. तिथं कळलं की बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितावर जी भाजपची बी टीम म्हणून टीका व्हायची ती खरी आहे का, अशी आंबेडकरी लोकांच्या मनात पाल शंका आली, पाल चुकली. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा 2024 सुरू व्हायला लागलं, निवडणुकीचे वारे व्हायला लागले, मग वाटाघाटी व्हायला सुरू लागल्या, पक्ष एकत्र यायला लागले, त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांना बोलावणं गेलं. बाळासाहेब जरी नाही म्हणले असले तरी काँग्रेसनं सांगतं की आम्ही बाळासाहेबांशी वाटाघाटी केल्या, चर्चा झालीच. बरं, हे पण तिथे दिसत होते, महागाडीत जाणार सगळं बातम्या छापून आल्या, दिसून येत होतं सगळं. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पुढे प्रस्ताव ठेवले, सुरुवातीला एवढ्या जागा, नंतर एवढ्या जागा, नंतर एवढ्या जागा, एक प्रश्न इथं असा पडतो, शरद पवारांसारखा दिग्गज नेता जे महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक काळाचा आयकॉन आहे, ज्याने महाराष्ट्राचं राजकारण कालही फिरवलंय, आजही फिरवत आहे, कदाचित उद्याही फिरवतील, शरद पवारांसारख्या एवढ्या तगड्या पार्टीला किती जागा मिळाल्या महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत? शिवसेनेसारखे ज्याच्याकडे 40 आमदार होते, 50-55 आमदार होते, त्यांना किती जागा मिळाल्या? जी काँग्रेस इथली, जिला आपण मूळ पार्टी जर म्हणली, देशातली एक मोठी पार्टी म्हणली, तर काँग्रेसकडे किती जागा आहेत स्वतःकडे? आणि मग या 3 पक्षातल्या मोठ्या जागा बघता बाळासाहेब आंबेडकरांना किती जागा मिळाव्यात, हे समाज माणसापर्यंतपणे चर्चा होती. बाळासाहेब आंबेडकर, मी 6 महिन्यापूर्वी म्हणालो होतो डॉक्टर साहेब की बाळासाहेब आंबेडकर कोणाशी आघाडी करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबाला सत्तेत जायचं नाही. बाळासाहेबाला आंबेडकरी समाजाला सत्तेत जा किंवा घेऊन जातो असं कदाचित वाटत नसावं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आपापल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती समाज बनायचे. आता आजोबानं सांगितलेला संदेश नातानं विसरून जावा इतके बाळासाहेब मला वाटतात दूधखोळे नाहीत. बरोबर आहे. मग बाळासाहेब त्या तुलनेत ज्या समाजावर बाळासाहेब भिस्त ठेवून राहतात तो समाज देखील दूधखोळा नाहीये, तो सुशिक्षित आहे, तो प्रगल्भ आहे आणि या देशातला वैचारिक आहे, चळवळ आहे. म्हणून आताच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर बाळासाहेबांची जी दोलायमान भूमिका होती लोकांनी स्वीकारली नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यावरची टीका झाली बी टीम म्हणून की बाबा आपली मतं जर आपण वंचितला दिली तर वंचित का एकट्या जीवावर निवडून येणार नाही, शक्यच नाही. कारण जे सत्तेचं समीकरण जे लोकांना कळालं, म्हणून यावेळेस वंचित फॅक्टर मला वाटतं की म्हणावा तसाच आपण तिकडच येत होतो. फक्त आपण बाळासाहेबांचा इतिहास घेत पुढे आलो. म्हणजे तुम्ही चळवळीचा विषय काढलाय म्हणून, कारण मी चळवळीची फार जवळून पाहिलेली चळवळ आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत आणखीन एक गोष्टी सांगून मग आपण वंचितच्या उमेदवारावरती येऊ. या भारतातली असली कुठली राजकीय पक्ष आहे, कुठली पार्टी आहे की ज्या पक्षातनं माणूस फुटून गेल्यानंतर पुन्हा त्या पक्षात आला नाही, पुन्हा त्या पक्षाने घेतलं नाही? नांदेडचं उदाहरण बघा, खदगावकर भाजपात गेले, काँग्रेसमध्ये आले, पुन्हा भाजपात गेले, 2 वेळेस पक्ष बरोबर आहे, म्हणजे पुन्हा भाजपात गेले. बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या माणसाला दूर केले त्या माणसाला किती ताकदीचा असो पुन्हा जवळ केला नाही. त्याच्यामुळे काय झालं की बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ खिळखिळ झाली, ताकद कमी होत गेली, ताकद कमी, हळूहळू माणसं विखुरली. नांदेडचं उदाहरण टाकायचं तर सुरेश गायकवाड बाळासाहेब आंबेडकरांचा प्रतिचेहरा होता मराठवाड्यातला. बाळासाहेब आंबेडकरांना इथं यायची गरज भासायची नाही, इतकी ताकदवान नेता होता. 11 नगरसेवक नांदेड नगरपालिकेत होते, स्वतः सुरेशदादा गायकवाड नगरपालिकेत सभापती होते, यांचा केराम नावाचा आमदार झाला होता. म्हणजे नांदेड जिल्ह्यात ही चळवळ होतीच ना. पण 2019च्या भूमिकेनंतर 2024 मध्ये बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला झुलवलं, लोकांची इच्छा होती की बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडी जायला पाहिजे, किमान 38 जागा येतील. लोकांची अशी इच्छा आहे की बाळासाहेब उघड भाजप सोबत जावे, म्हणजे लोकांची जातो पण सत्तेमध्ये या, सत्तेत यासाठी या की या समाजाला तुम्ही वंचित ठेवू नका. बरोबर. आणि मग नांदेडवर आपण जर आलो तर ज्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली ते अविनाश भोशीकर 8 दिवसापूर्वी बहुजन विकास पार्टी, म्हणजे कुठली तरी ओबीसीची पार्टी आहे नव्याने निर्माण झालेली शेंडगे अण्णांची, त्या पार्टीत स्वतः पत्रकार परिषद घेतली. मी त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. त्यांनी स्वतःला उमेदवार डिक्लेअर केला. ओबीसी समाजाचे बरेचसे नेते होते, आमची ओबीसीची ताकद दाखवून देऊ, धनगराची, वाण्याची, लिंगायत, अमुक तमुक, ते भलते द्वेषाने बोलत होते. मुळात अविनाश भोशीकर हे डाव्या आघाडीचे आहेत. बरोबर. ते एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष होते, ते प्रदेशाध्यक्ष झाले. विद्यार्थी चळवळीपासून तो डाव्या आघाडीचा आहे. आणि मग 8 दिवसामध्ये असं काय शिजलं की बाळासाहेब आंबेडकरांना अविनाश भोशीकरचा चेहरा नांदेडसाठी वापरावा लागला, जो प्रभावहीन आहे.
ज्याच्या मागे समाज नाही, त्याचाही नाही, आंबेडकरी समाज त्याच्या मागे उभे राहावा, हा एवढा प्रभावशाली नव्हता. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला नैसर्गिकरित्या एक जे मनातून वाटायचं की वंचित उभा राहिली की आम्हाला थोडा सपोर्ट होतो, वंचित उभी राहिली की आम्हाला सपोर्ट होतो, आणि काँग्रेसवाल्यांना जी भीती होती की वंचित उभी राहिली की आमची मतं जातात, दोघांनाही समाधानकारक नव्हतं. कारण अविनाश भोशीकर जर जास्त रन केले असते, लिंगायत मत फुटलं असतं तर भारतीय जनता पार्टीच्या मनगुटीवर बसला असता, जास्त पळाला असता, आंबेडकरी मतदान बसलं असलं तर काँग्रेसच्या मनगुटीवर बसला असता. त्यामुळे अविनाश भोशीकर पळू नये अशी एक धारणा दोनाकडनं झाली होती. बरोबर. आणि म्हणून मग आंबेडकरी समाजानं ठरवलं यावेळेस, शिकल्या सवरल्या लोकांनी एक निर्णय घेतला की आता वंचित आघाडीला मतदान करायचं नाही. यासाठी नाही, बाळासाहेब आपले नेते, बरोबर, श्रद्धा आहे, आंबेडकरी घराण्यावरती आजही आंबेडकरी चळवळीची श्रद्धा आहे, लोकांची श्रद्धा आहे. परंतु सत्तेचे राजकारण करायचं असेल तर वंचितला बाजूला ठेवून काँग्रेसला किंवा समविचारी पक्षाला मतदान करायचे. ही आकडेमोड सर्वसामान्य मतदारांना किंवा समाजाला समजली. बरोबर. बिलकुल. कदाचित बाळासाहेबांची काही अडचणी असतील. ते आता आपण परवाचं स्टेटमेंट त्यांचं होतं अकोल्याचं कालच, की ते आता म्हणजे विधानसभेला आपण आघाडी होऊ शकते राज्यामध्ये असं संकेत दिलेले आहेत, आणि ते झाले तर कदाचित खूप चांगलं होईल. जसं वंचित फॅक्टरीच्या बाबतीमध्ये म्हणूयात तसंच नांदेडमध्ये मुस्लिम वोट बँक देखील आहे, फार मोठी वोट बँक आहे. तुम्ही जसं नांदेड उत्तरचं सांगितलं की कल्याणकर निवडून आले कसे, त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणालात एमआयएम वंचित जर एक असते तर ह्या यांच्यापेक्षा 6-7 हजार जास्त मतं मिळाली असती, परंतु एमआयएम आणि वंचित पुढे एक राहिलं नाही. बरोबर. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभेच्या नांदेड उत्तरमधून प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम समाजानं मतदान केलंय. बिलकुल. रांगा लावून मतदान केलंय आणि ते लक्षवेधी ठरलं. याची चर्चा बऱ्याच ठिकाणी झाली. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या वोट बँक दाखवणं फार गरजेचं होतं. अगदीच. आणि त्या भागातून पुढचा काँग्रेसचा म्हणा किंवा अन्य कोणी म्हणा मुस्लिम उमेदवार तगडा या मतदारसंघामधून राहू शकतो. आणि पुढं काय होईल तो भाग वेगळा, परंतु ह्या फॅक्टरनं म्हणजे मुस्लिम मतं जी आहेत ती देखील यावेळेस काँग्रेसच्या बाजूनच वळली होती. आणि त्यांनी म्हणजे कट्टरपणे काँग्रेसलाच मतदान करायचं ठरवलं होतं. या ठिकाणी मुस्लिमांचा हिंदूंना विरोध हाही फॅक्टर नव्हता, बरं का. अशोकराव चव्हाण, तुम्ही जसं मगाशी उदाहरण दिलं की कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जे चिल्लीपिल्ली मागं होते, तुमच्या जीवावर ज्यांचं जगणं होतं, सोडून गेल्यानंतर आमचा वाली कोण हा प्रश्न मुस्लिम समाजाला पडला. बिलकुल. कारण भाजपकडे ते जाऊ शकत नाहीत, एमआयएम फॅक्टर चालत नाही. एक होता काँग्रेस आणि अशोकराव चव्हाण. बरोबर. मग हेच गेल्यानंतर मग आता काय, तर त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलंय. आणि हे एक गठ्ठा मतदान जे आहे, जे की 2019 मध्ये एमआयएमला काही मतदान यांचं गेलं होतं. बिलकुल. तर त्याचं प्लस पॉईंट यावेळेस काँग्रेसला झाला. नक्कीच. म्हणजे आपण जर बघितलं तर एका बाजूला वंचितची मतं काँग्रेसकडे वळली, मुस्लिमांची मतं काँग्रेसकडे वळली, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेचा जो फटका भाजपला आणि त्या नेत्यांना दिसून आला, ती मतं काँग्रेसकडे वळली. म्हणजे यावेळेस मागच्या 19ला अशोकराव चव्हाण मायनसमध्ये होते एकूण मतांच्या. बिलकुल. आणि 7% प्रतापराव पाटील काय प्लसमध्ये होते. तर हे जे मायनस प्लसचं 6-7% गणित मागच्या निवडणुकीमध्ये होतं. तर मला वाटतं की यावेळेस काँग्रेसच्या बाजूनं थोडीशी बाजू आपल्याला भक्कम दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर साहेब, अगदी खरंच आहे बरं का. मुस्लिम समाज मुळात भारतभर बिथरलेला आहे. मुस्लिम समाजाच्या मनात एक वारंवार, तुम्ही सोशल मीडिया किती बघताय कोण माहित नाही, परंतु जेव्हा सोशल मीडिया तुम्ही काढून बघाल, प्रभू रामचंद्राच्या मंदिराबद्दल कोणाच्याच मनात दुमत असण्याचं कारणच नाही. ती या देशाची आस्था आहे, ती या देशाची श्रद्धा आहे. आणि ज्यांची असेल त्यांच्यासाठी तर ती आहेच आहे. कुठल्या धर्मामध्ये हात घालणं किंवा कुठल्या धर्मावरती आक्षेपार्ह विधान करणं हे खरं तर भारतीय राज्यघटनेनुसार ते गुन्हाच आहे. परंतु अलीकडच्या काळात तुम्ही फेसबुक, ट्विटर हे जे काही पाहत असाल सोशल मीडिया, तर त्याच्यावरती धार्मिक द्वेष प्रचंड पसरवला जातो. तो कुठपर्यंत आला आहे? तो सावरकरांना सोडला नाही, तो बाबासाहेबांना सोडला नाही, तो गांधी, नेहरू, सोनिया, राहुल इथपासून प्रभू रामचंद्रापासून तर अल्लापर्यंत सोडला नाही. मग हे जे काही सोशल मीडियावर विष पेरलं गेलं ना, तर त्या विष पेरल्या गेल्यामुळे काय झालं की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण आहे. हिंदू धर्मामध्ये जेवढे काय आपल्या जात समूह येतात, त्या जात समूहामधले जेवढे स्वतःला काही हिंदू समजतात, त्या लोकांना वाटते की या देशातला प्रत्येक मुसलमान आपला विरोधक. आणि इथल्या मुस्लिम धर्मियांना असं वाटतं की भारत म्हणजे जे मोदी सरकार आहे ते आपल्या काय फायद्याचं नाही. आता सीएए कायद्यामध्ये काय आहे हे कोणाला माहित नाही. म्हणजे मॅक्झिमम लोकांना माहित नाही की सीएए काय आहे, सीएए कशासाठी येतोय, सीएचा खरंच फटका इथल्या सगळ्या मुसलमानांना बसणार आहे का.
परंतु सीएमुळे पूर्ण मुसलमान संपणार आहेत किंवा पूर्ण मुसलमानांच्या अधिकारावर गदा येणार आहे अशी जी भीती घातली गेली. जसं की समान नागरी कायदा म्हणजे काय अजूनही बहुतांश लोकांना माहित नाहीये. समान नागरी कायद्याचे जे काही अपप्रचार आहे, गैरसमज आहेत, त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी म्हणजे फरक पडतो. बरं, खूप फरक पडला. आणि भारतीय जनता पार्टीचं दुर्दैव असं आहे, त्यांनी फक्त मोदी जप करण्यापेक्षा सीए काय आहे, समान नागरिक काय आहे, हे जर त्यांनी खुल्या मंचावर येऊन चर्चा केली असते. हे खरं तर त्यांना सांगायचंच नाही. गैरसमज पसरवून जनमत कसं तयार करता येईल अशा पद्धतीची रणनीती भाजपची आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये अजून एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, की राम मंदिराचा मुद्दा चालला नाही, हा चालला नाही. लोकांच्या लक्षात आलंय की धर्म, जात, पंथ याच्यावर निवडणूक होत नाही आणि याचा फरक आम्हाला पडत नाही हे मतदारांनी. डॉक्टर साहेब, राम मंदिरचा फॅक्टर चालला नाही, फक्त धर्माचा चाललाय. बरं का, म्हणजे मंदिर प्रचारात आला नाही, प्रभू रामचंद्राबाबत मंदिर कुठं फार उल्लेख झाला नाही, परंतु धर्म चाललाय, जात चालली. जसं महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात आपल्याला मराठा आरक्षणाचा फटका पार बघायला मिळालाय, तसाच मुस्लिमांच्या बाबतीत पण तसाच झालाय. तुम्हाला सांगतो, जर आपण मतदानाची खरी आकडेवारी जर बाहेर आली, इन केस काढता आली, तर नांदेड लोकसभा मतदारसंघात जे 60% मतदान झाले, त्या 60% मतदानापैकी एकट्या मुस्लिम समाजाचं मतदान हे किमान 15 ते 17% घरात सापडलं. बरोबर असू शकतं. आणि मग हे 15 ते 17% मतदान कोणाचं असेल तर टोटल काँग्रेसचं असेल. बरोबर. मग हा आकडा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की मुस्लिम समाज एवढा मोठ्या प्रमाणात एक का वाटला. आकडा अजून एक आहे की यशपाल भिंगेंना वंचितच्या 14% मतं मिळाली होती. बरोबर आहे. याच्या अगोदर वंचित नव्हता. बरोबर. तर त्या लोकसभेच्या एकूण मतदान जे मिळालं उमेदवारांना त्याच्यापैकी 14% हे वंचितला मिळालं होतं. म्हणजे विचार करण्याचा आकडा आहे ना. म्हणजे आज जर आपण बघितलं तर 14% जे मतदान होतं त्यापैकी समजा 4% मतदान आपण अविनाश भुसेकरला आता दिले वंचितला, तर 10% मतदान आज काँग्रेसच्या बाजून चाललंय ना. ते 10% त्यांचं एवढं. म्हणजे पराभव कोणाचा होतो, विजय कोणाचा होतो, हा आणखीन थोडा पुढचा विषय डॉक्टर साहेब. परंतु मग मुस्लिम समाज ज्या पद्धतीने एक वटला त्या पद्धतीने हिंदू समाज वटला का? नाही वटला. पारंपरिक जे भाजपचं मतदान आहे, म्हणजे हिंदू समाज आपल्याला कसं माहिती आहे का, हिंदू हा एक गठ्ठा समाज नाहीच आहे. बरं का, याच्यामध्ये विखुरलेल्या जाती आहेत. एक गठ्ठा मत म्हणता येत नाही, एक गठ्ठा मत म्हणताच येत नाही. कारण मी हिंदू आहे, अजून हिंदू आहेत, मग मी वेगळ्या विचाराचा असू शकतो, दुसरा वेगळ्या विचाराचा असू शकतो. हिंदू हे सगळ्या पक्षामध्ये आहेत ना. म्हणजे हा फॅक्टर हिंदू मतदान असं महत्वाचा विषय गृहीत धरतायत. आणि काय झालं की आता जी आकडेमोड बोलायला लागलो आपण सगळेजण किंवा राजकीय मंडळी पण राजकीय विश्लेषक आकडेमोड करायला, ते जातीनुसार करायला लागले. म्हणजे मराठा फॅक्टर एवढा, बौद्ध फॅक्टर एवढा, मुस्लिम एवढा, लिंगायत एवढे, म्हणजे धनगर एवढे. तुम्ही कसे काउंट कसे करणार? करू शकत. माझ्या घरातली किती लोक मतदानाला गेले ते मलाच माहिती आहे, किंवा तुमच्या कुटुंबातले किती लोक मतदानाला गेले तर तुम्हालाच माहिती आहे. तर एक भीती नक्की होती मुसलमानांच्या, मुस्लिम समाजाच्या मनामध्ये की आता काही झालं तरी भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करायचं नाही. प्रतापराव पाटलांवर प्रेम करणारे मुस्लिम नाहीत अशातली बाब नाही. आम्ही पाहिले जेव्हा प्रतापराव पाटील शिवसेनेकडून उभा टाकले होते, त्यांचं धनुष्यबाण निशाणी होती. मुस्लिम बांधव हिरव्या रंगाचे धनुष्यबाण करून स्वतःच्या घरावर लावले. बरोबर. कंधारलोहामध्ये आपण हे चित्र बघितले. म्हणजे एकूण तुम्हाला एक सांगू का की जरी मुस्लिम ही वोट बँक असली तरी ही वोट बँक कधीच भाजपची नव्हती. काले नव्हती आज. आता तुम्ही जसं चिखलीकर साहेबांचं उदाहरण सांगितलं तर ते व्यक्तिविशेष आहे, व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या समाजासोबत, कोणत्या धर्मासोबत कसे राहता, अगदीच ते कसे प्रेम करतात, हा तो भाग वेगळा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर नांदेडचा विचार केला तर तुम्ही म्हणता तसं जातीचा फॅक्टर चालला मोठ्या प्रमाणात. आणि याचा फटका कोणाला बसेल, काय फायदा कोणाला होईल, गणिताची बेरीज वजाबाकी खरं तर आपल्याला करून आता चालणार नाही. पण एकंदर चित्र बघितलं तर या निवडणुकीतला कल भाजप विरोधी होता. तुम्ही म्हणता तसं उमेदवारांच्या विरोधातली ही निवडणूक नव्हतीच. चव्हाण अशी निवडणूक झाली. आणि एकूण गणित जर बघितली आपण तर आजच्या घडीला जर वेगवेगळ्या विषयावर जर चर्चा आपण केली तर पारडं काँग्रेसचं जड दिसून येतं. पण येणाऱ्या 4 तारखेला काय होईल, मतपेटी खोलल्यानंतरच खरा आकडा बाहेर येईल. कोण निवडून येईल आणि कोण पराभूत होईल, काहीतरी एक होणारच आहे नक्कीच. पण एक मात्र या निवडणुकीतलं नांदेड जिल्ह्याच्या वैशिष्ट्य असं आहे की कोणतीही गोष्ट संपत नाही. जिथून एखादी गोष्ट संपली असं आपल्याला वाटतं तिथून एखादी गोष्ट सुरू होते. हा धडा नांदेडच्या मतदारांनी त्या राजकीय पक्षांना दाखवून दिलेला आहे. म्हणून कोणीही कोणाला संपवण्याचा प्रयत्न करू नये. कोणती गोष्ट संपत नाही,
आणि कोणी कोणाला ग्राह्य पण धरून ग्रहित धरून नाही, ग्रहित मतांचा फटका देखील बसू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी लोकांची मतं लक्षात घेऊनच आपलं राजकारण करावं, असा एक संदेश मतदारांनी या निवडणुकीमध्ये दिलेला आहे. 4 तारखेची आपण वाट पाहूयात. आपली चर्चा अतिशय छान झाली. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, लोकांकडे वेळ नाही. याचा विचार करून आपण ही चर्चा इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.